सुद्धा पंजासनी कसं करायचं सांगतो. आता एक खोड आहे, त्याच्या ढाळे मी थोडा काढून घेतो, म्हणजे मोकळं होईल, तुम्हाला दिसायला सोपं पडेल. थोडं मी मोकळं केलंय. आता आपण पाहतो इथं की ते छाटणी झाल्यामुळे काय झालंय, 1 2 3 4 इकडे पलीकडे 5 छोटीशी फांदी आहे, वर सुद्धा फांदी आहेत काही. अशा पद्धतीनं हा झाडा सांगाडा तयार झालेला आहे. आता अंदाजे पंजाब छाटणी जी असते ती आपण कंबरेपर्यंत कट करतो, 2.5 ते 3 फुटाला कट करतो, त्याला म्हणतो आपण पंजाब छाटणी. कारण असा पंजासारखा आकार त्याचा उभा असतो, म्हणून त्याला पंजाब छाटणी म्हणतो. हे कैची त्यांनी आता टेम्पररी आणली आहे. अशा कैचीने करू नका, मोठं कटर येते, याच टाईप येते, असं मोठं असतं, लांब असते, आणि असं आपण करू शकतो त्यांनी कटर, है ना. आता ते मी करून दाखवतो. आता जमिनीपासून आपल्याला कंबरेपर्यंत करायचं आहे. अंदाजे मी इथं उभं राहिलोय, ही माझी कंबरी साईजला येईल. आता इथपर्यंत मला झाड कट करायचं आहे. मी काय करेल, मेन स्टंप आहे, मेन स्टंपपासून ऑलरेडी 1 ते 1.5 फूट ही फांदी ठेवेल. बघून घ्या, 1 ते 1.5 फूट मेन स्टंपपासून ठेवली, कट मारलाय. थोडीशी वर घेतली मी, वर एक फांदी होती, ती फांदी मला घालवायची नव्हती. सगळे डाळे काढून घेतल्यात. ही झाली पंजाब छाटणी. अशी पंजाब छाटणी तुम्ही जून जुलैमध्ये करून घ्या झाडांची, जेणेकरून काय होईल, बाकी डोळे आहेत ना फांद्यांचे, हे फुटतील. यांचे जे फुटवे येतील ते देखील 2 फुट आले शेंडा छाटणी करून घ्या. दर 2 फुट आलेले फुटवे दर 2 फुटासह शेंडा छाटणी करून घ्यायची. परफेक्ट. अशा पद्धतीने पंजाब छाटणी करून घ्या तुम्ही सर्वांनी. पण जून जुलैमध्ये करा, पंजाब छाटणी करायची सध्या घाई करू नका. फुलं असतील, शेंगा असतील तर माल काढून घ्या. डन. ओके. व्हिडिओ